कोलवडी परिसरातील ग्रामस्थांनी मुळामुठा नदीपात्रात एमआयटी संस्थेकडून उभारण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित अनधिकृत बंधाऱ्यांविरोधात आंदोलन केले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या बंधाऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडथळला असून जलपर्णी, कचरा, दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती आणि सिंचन व्यवस्थेवर होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पाटबंधारे विभागानंही संबंधित बंधारा अनधिकृत असल्याचा उल्लेख नोटीसीमध्ये केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। मात्र नोटीस देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी तातडीनं बंधारा हटवून नदीचा प्रवाह पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। पर्यावरण आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। नवरे दलित वस्तीमध्ये राहणारा एक शेतकरी आहे। या पाटबंधाऱ्यामुळे भरपूर त्रास होत आहे। या ठिकाणी पाणी अडवलं जात आहे बंधाऱ्यामुळे। त्याच्यामध्ये जलपर्णी तयार होती। जलपर्णी तयार झाल्यामुळं भरपूर मच्छरांचा त्रास होतोय। मेलेली जनावरं वगैरे इथं येऊन अडकली जातात। त्याच्यामुळं दुर्गंधी येते। शेतामध्ये जर पाणी धरायला जर गेलं तर तिथं सुद्धा पाणी धरू शकत नाही, इतके मच्छर तयार होतात। जी मुख्य चित्रापत आपले गाई, म्हशी, शेळ्या यांना सुद्धा मच्छरदाण्या लावूनच आतमध्ये ठेवावं लागतंय। जर चित्राबांना जर मच्छरदाण्या लावावं लागत असतील तर शेतकऱ्यांनी काय करायचं, कसं राहायचं, वावरात पाणी द्यायचं कसं काय? जर मोटर चालू केली तर मोटरमधून सगळा फेसच तयार होतोय। ह्या पद्धतीने अशा ठिकाणी की हा एमआयटीने जो बंधारा बांधलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि ह्याला काढण्यात यावा याचा पाठपुरावा आम्ही वेळोवेळी घेतलेला आहे। मी राहुल वामन गायकवाड, राहणार कोलवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी असून येथील मी एक शेतकरी आहे। तरी मी आमच्या शेजारील जी मुळामुठा नदी आहे त्या ठिकाणी एमआयटी कॉलेज या खाजगी शैक्षणिक संस्थेने मुळामुठा नदीवर एक बंधारा बांधला आहे। त्या बंधाऱ्याला कोणत्याही प्रकारचे गेट नसून व त्याला पाणी पावसाळ्यात कोणत्याही पाणी जाण्या येण्यासाठी खालून रस्ता नसून पावसाळ्यात पाणी वरून पडल्यामुळे सदर खालची शेती आमची ही दर पावसाळ्यात पुराने नष्ट होत आहे। वरील बाजूस दर उन्हाळ्याच्या टायमाला सगळे गड्डे जलपर्णी साचून तेथे मच्छरांचा त्रास होऊन आमच्या गुरांना सुद्धा मच्छरदाण्या लावावं लागतात व रात्रीची बाहेर पडता येत नाही। 7 नंतर कोणत्याही प्रकारची झोपा होत नाही मच्छरांच्या व मच्छरांनी अतिशय त्रास होतोय। ह्या बंधाऱ्याला कोणतीही एमआयटीने पाटबंधाऱ्याकडून परमिशन घेतलेली नाही व परमिशन घेतली नाही व दर पाणी ही न सांगता व काही न करता शेतकऱ्यांना कल्पना न देता हे पाणी अडवतात व खालील आमच्या नद्यांना पाणी कमी पडत आहे, मोटरांना बी पाणी कमी पडत आहे। त्याच्यामुळे तरी हे शासन दरबारी आमची ही हे आम्ही मांडत आहोत, तरी आमचा हा विचार करण्यात यावा आणि ह्या बंधाऱ्याला कोणतेही गाळे नसल्यामुळे ह्या कुणी वरून टाकलेला कचरा वगैरे, मृत जनावर वगैरे अशा प्रकारे इथे येऊन अडकतात व ह्याची खूप मोठी दुर्गंधी साचत आहे। ह्या दुर्गंधीमुळे इथे राहण्यास आम्हाला गाव सोडून जावं का अशा प्रकारचे आम्हाला विचार करण्याची एक पर्याय हे इथं आम्हाला परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी आमचं ह्या शासनाने व पाटबंधारे विभागाने आमची जी अडचण आहे ती समजून घ्यावी व हा बंधारा काढण्यात यावा आणि इथून खाली जो आमचा ब्रिटिश काळापासून जो लोणी उतार हा भविष्यातील आमचा पूर्वीचापासून जाण्या येण्याचा हा बैलगाडी पाणवटा रस्ता होता। ह्या पाणवटा रस्ता या बंधाऱ्याचं काम चालू असता की नाही हे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलला व या प्रवाह बदलल्यामुळे आमचा रस्ता तिथून जाण्या येण्याचा आमचा रस्ता 20 वर्षापासून बंद झालेला आहे। आमची शाळेतील मुलं इथून पहिली जात होती, शिक्षण घेत होती। 2 गावांचा जो शिवाचा रस्ता आहे तो बी ह्या बंधाऱ्यामुळे बंद झालेला आहे, तो बी रस्ता खुला करण्यात यावा। पलीकडे संस्थेने सुद्धा अनधिकृत बांधकाम करून तो रस्ता बंद केलेला आहे, तो बी रस्ता खुला करण्यात यावा। आमच्या कोलवडीपर्यंत नदीपात्रापर्यंत हा रस्ता खुला आहे, पलीकडची बाजू बी खुली करण्यात यावी ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे। या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा बी केलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचे प्रशासन आमची दखल घेत नाही। तरी आपल्या माध्यमातून ती दखल घेण्यात यावी ही मी विनंती करतो। ओके। शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन। आज आपण या ठिकाणी या बंधाऱ्यावर हा एमआयटी कॉलेजने बेकायदेशीर बंधारा बांधलेला आहे। या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहेत आणि ह्या बंधारा हा बेकायदेशीर असून या बंधारा बांधण्याची परमिशन पाटबंधारे विभागाने ह्या एमआयटी कॉलेजला प्रायव्हेट स्वरूपात कशी काय दिली हे आम्हाला न उलगडणारं कोड आहे आणि ह्या बंधाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे।
ह्या बंधाऱ्यामुळं ह्या जलपर्णी तयार होतात आणि जलपर्णी तयार झाल्यानंतर या ठिकाणी मच्छर खूप होतात. आज या ठिकाणी हा जो शेजारचा कोलवडीचा भाग आहे, या कोलवडीच्या भागात जे रानवस्तीत ज्यांनी शेतात घरं बांधलेली आहेत त्यांना आज इथून घर सोडून जाण्याची वेळ आलेली आहे या बंधाऱ्यामुळं. आणि हा बंधारा झाल्यापासनं इथली शेळ्या, मेंढ्या आणि माणसं यांना खूप त्रास होत आहे. आणि आज या ठिकाणी हा शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायावर जगत असल्यामुळं या दुधाचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी या बंधाऱ्यामुळं कमी झालेलं आहे. कारण या शेळ्या, मेंढ्यांना, म्हशींना, गायांना मच्छर खूप चावतात. रात्रीच्या 7 वाजल्यापासनं आम्हाला ह्या मच्छरदाणी लावावं लागते म्हशींना. आणि त्यानंतर हा बंधारा बेकायदेशीर आहे, टोटल बेकायदेशीर आहे. हा बंधारा लवकरात लवकर निघाला पाहिजे आणि ह्या इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण तुम्ही पाहताय ह्या नदीचं क्षेत्र ह्या ठिकाणी किती आहे आणि खाली क्षेत्र किती आहे बघा. कारण ह्या नदीच्या क्षेत्रात जवळजवळ पाणी ज्यावेळेस नदीला पूर येतो आणि त्या पुराचं पाणी या ठिकाणी जे शेतकरी आहेत नदीच्या कडेला, त्या नदीचे पाणी त्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसतं आणि दरवर्षी थोडी माती करून अशी जवळजवळ 20 वर्ष झाली ही माती वाहून गेलेली आहे. आज या नदीपात्रात एक शेतकऱ्याचे 4 ते 5 एकर क्षेत्र असं वाहून गेलेलं आहे. या शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुठं? पाटबंधारे विभागाला वारंवार निवेदन देऊन या ठिकाणी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला. त्या घटनेतनं असं लक्षात आलं की पाटबंधारे विभागाने MIT कॉलेजला सांगितलेलं आहे की तुम्ही हा बंधारा काढून टाका, पण ते कुठल्या जोरावर काढत नाही. याचा फॉलोअप आम्ही कलेक्टर साहेबांना पण याचं निवेदन दिलेलं आहे. पाटबंधारे विभागाला आम्ही वारंवार भेटलेलो आहे. तरी आम्ही शेतकऱ्यांनी आता काय आमचं गाव सोडायचं का? ओके.